नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि नर्तक पुष्कर जोगी यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. 15 जुलै 1985 रोजी पुणे येथे जन्मलेला पुष्कर जोग यांनी वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या पुष्करने पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे पुष्कर जोग यांनी दंतवैद्यक अर्थात डेंटिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश संपादन केले. त्यांनी लहानपणी तू तू मैं मैं, हम दोनो, ऐसे भी क्या जल्दी है यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर मराठी मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 2007 मध्ये जबरदस्त या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि पुष्कर जोग यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी सत्य, मिशन पॉसिबल, धूम टू धमाल, सासूचा स्वयंवर, वेल डन बेबी, तमाशा, लाईव्ह, व्हिक्टोरिया, एक रहस्य, बाप माणूस, मुसाफिर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली. EMI, उफ, इट्स टू मच, डोंट वरी बेबी, बी हॅपी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. वचन दे तू मला, असावा सुंदर, स्वप्नांचा बंगला, सूर नवा ध्यास नवा यांसारख्या कार्यक्रमांमधून ते घराघरात पोहोचले. 2014 मध्ये पुष्कर यांनी जास्मिन यांच्याशी विवाह केला. 2018 मध्ये त्यांना फेलिशा नावाची मुलगी झाली. कुटुंबासोबत वेळ घालवणे त्यांना खूप आवडते. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीत सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल. 2018 मध्ये पुष्कर जोग यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्यांनी प्रामाणिकपणे, शांतपणे आणि संयमाने खेळ खेळला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि खेळामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. बिग बॉसच्या घरात त्यांनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. वादविवाद, टास्क आणि स्पर्धा यांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अखेरीस ते बिग बॉस मराठी सीझन 1 चे रनर-अप ठरले. जरी ट्रॉफी त्यांच्याकडे आली नाही तरी लाखो चाहत्यांची मने त्यांनी जिंकली. आजही पुष्कर जोग मराठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज आणि विविध मनोरंजन प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, होस्ट आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. तुम्हाला पुष्कर जोग यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि नर्तक पुष्कर जोगी यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. 15 जुलै 1985 रोजी पुणे येथे जन्मलेला पुष्कर जोग यांनी वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या पुष्करने पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे पुष्कर जोग यांनी दंतवैद्यक अर्थात डेंटिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश संपादन केले. त्यांनी लहानपणी तू तू मैं मैं, हम दोनो, ऐसे भी क्या जल्दी है यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर मराठी मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 2007 मध्ये जबरदस्त या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि पुष्कर जोग यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी सत्य, मिशन पॉसिबल, धूम टू धमाल, सासूचा स्वयंवर, वेल डन बेबी, तमाशा, लाईव्ह, व्हिक्टोरिया, एक रहस्य, बाप माणूस, मुसाफिर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली. EMI, उफ, इट्स टू मच, डोंट वरी बेबी, बी हॅपी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. वचन दे तू मला, असावा सुंदर, स्वप्नांचा बंगला, सूर नवा ध्यास नवा यांसारख्या कार्यक्रमांमधून ते घराघरात पोहोचले. 2014 मध्ये पुष्कर यांनी जास्मिन यांच्याशी विवाह केला. 2018 मध्ये त्यांना फेलिशा नावाची मुलगी झाली. कुटुंबासोबत वेळ घालवणे त्यांना खूप आवडते. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीत सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल. 2018 मध्ये पुष्कर जोग यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्यांनी प्रामाणिकपणे, शांतपणे आणि संयमाने खेळ खेळला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि खेळामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. बिग बॉसच्या घरात त्यांनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. वादविवाद, टास्क आणि स्पर्धा यांमध्ये त्यांनी
स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अखेरीस ते बिग बॉस मराठी सीझन 1चे रनर अप ठरले. जरी ट्रॉफी त्यांच्याकडे आली नाही तरी लाखो चाहत्यांची मने त्यांनी जिंकली. आजही पुष्कळ लोक मराठी चित्रपट, मालिका, वेब सीरीज आणि विविध मनोरंजन प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, होस्ट आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. तुम्हाला पुष्कर जोग यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि नर्तक पुष्कर जोग यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. 15 जुलै 1985 रोजी पुणे येथे जन्मलेला पुष्कर जोग यांनी वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या पुष्करने पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे पुष्कर जोग यांनी दंतवैद्यक अर्थात डेंटिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश संपादन केले. त्यांनी लहानपणी तू तू मैं मैं, हम दोनो, ऐसे भी क्या जल्दी है यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर मराठी मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 2007 मध्ये जबरदस्त या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि पुष्कर जोग यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी सत्य, मिशन पॉसिबल, धूम टू धमाल, सासूचा स्वयंवर, वेल डन बेबी, तमाशा, लाईव्ह, व्हिक्टोरिया, एक रहस्य, बाप माणूस, मुसाफिर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली. EMI, उफ, इट्स टू मच, डोंट वरी बेबी, बी हॅपी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. वचन दे तू मला, असावा सुंदर, स्वप्नांचा बंगला, सूर नवा ध्यास नवा यांसारख्या कार्यक्रमांमधून ते घराघरात पोहोचले. 2014 मध्ये पुष्कर यांनी जास्मिन यांच्याशी विवाह केला. 2018 मध्ये त्यांना फेलिशा नावाची मुलगी झाली. कुटुंबासोबत वेळ घालवणे त्यांना खूप आवडते. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीत सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल. 2018 मध्ये पुष्कर जोग यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्यांनी प्रामाणिकपणे, शांतपणे आणि संयमाने खेळ खेळला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि खेळामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. बिग बॉसच्या घरात त्यांनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. वादविवाद, टास्क आणि स्पर्धा यांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अखेरीस ते बिग बॉस मराठी सीझन 1चे रनर अप ठरले. जरी ट्रॉफी त्यांच्याकडे आली नाही तरी लाखो चाहत्यांची मने त्यांनी जिंकली. आजही पुष्कर जोग मराठी चित्रपट, मालिका, वेब सीरीज आणि विविध मनोरंजन प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, होस्ट आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. तुम्हाला पुष्कर जोग यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि नर्तक पुष्कर जोग यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. 15 जुलै 1985 रोजी पुणे येथे जन्मलेला पुष्कर जोग यांनी वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या पुष्करने पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे पुष्कर जोग यांनी दंतवैद्यक अर्थात डेंटिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश संपादन केले. त्यांनी लहानपणी तू तू मैं मैं, हम दोनो, ऐसे भी क्या जल्दी है यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर मराठी मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 2007 मध्ये जबरदस्त या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि पुष्कर जोग यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी सत्य, मिशन पॉसिबल, धूम टू धमाल, सासूचा स्वयंवर, वेल डन बेबी, तमाशा, लाईव्ह, व्हिक्टोरिया, एक रहस्य, बाप माणूस, मुसाफिर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली. EMI, उफ, इट्स टू मच, डोंट वरी बेबी, बी हॅपी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. वचन दे तू मला, असावा सुंदर, स्वप्नांचा बंगला, सूर नवा ध्यास नवा यांसारख्या कार्यक्रमांमधून ते घराघरात पोहोचले. 2014 मध्ये पुष्कर यांनी जास्मिन यांच्याशी विवाह केला. 2018 मध्ये त्यांना
फेलिशा नावाची मुलगी झाली. कुटुंबासोबत वेळ घालवणे त्यांना खूप आवडते. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीत सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल. 2018 मध्ये पुष्कर जोग यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्यांनी प्रामाणिकपणे, शांतपणे आणि संयमाने खेळ खेळला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि खेळामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. बिग बॉसच्या घरात त्यांनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. वादविवाद, टास्क आणि स्पर्धा यांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अखेरीस ते बिग बॉस मराठी सीझन 1चे रनर अप ठरले. जरी ट्रॉफी त्यांच्याकडे आली नाही तरी लाखो चाहत्यांची मने त्यांनी जिंकली. आजही पुष्कर जोग मराठी चित्रपट, मालिका, वेब सीरीज आणि विविध मनोरंजन प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, होस्ट आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. तुम्हाला पुष्कर जोग यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.